रूप पाहता लोचनी ओ रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी ओ रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता 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 लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा बरवा दोहा माधव बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा दोहा माधव बहुत सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा ओ दोहा विठ्ठल बरवा बरवा दोहा माधव बरवा म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम आपुले सताये देवचा थोरा देवचा थोरा देवचा थोरा देवचा थोरा जानोनी अंतर वर्तत से जानोनी अंतर वर्तत से देव निराळा देव निराळा देव निराळा देव निराळा देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे अलिप्त विटाळा तुका म्हणे देवचा
देवाचा थोरा देवचा थोरा देवाचा थोरा देवचा थोरा जाणून अंतर वर्तात असे जाणून अंतर वर्तात असे अंतर वर्तात असे अंतर वर्तात जाणून अंतर वर्तात असे अंतर वर्तात असे विठोबा रघुमा जय जय विठोबा जय विठोबा रघुमा देव जाणता 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 आपुल्या सत्ता एकाएके आपुल्या सत्ता एकाएके देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर आपुल्या सत्ता एकाएके आपुल्या सत्ता एकाएके देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर जाणून अंतर वर्तत असे
देव जाणता आपुलिये सत्ता एकाएकी देव चतुर जाणून अंतर वर्ततसे देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे देव चतुर जाणून अंतर वर्ततसे महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम मनवन पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदं भोज तेजस्प्रति प्रदेशं विदिन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ बिन शंभो मज कोण तारी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी देव चतुर जाणून अंतर वर्ततसे अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगताधार श्री पांडुरंगरायाच्या असीमागाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली असे अनेक विशेषणांनी युक्त असलेले संत श्रेष्ठ श्री अलंकापुर निवासी ज्ञानेश्वर महाराज व अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्यक्त असलेले संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारायांचा उत्कृष्ट असा हा 3 चरणांचा आणि देवासंबंधाने अतिशय महत्वाचं चिंतन व्यक्त करणारा अभंग आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल हो
सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो अत्यंत गरजेचा असतो. नवे नवे वक्त्याचं ते आद्य कर्तव्य असतं. म्हणून आज या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने हा भव्य दिव्य स्वरूपाचा एक दिवसीय कार्यक्रम श्री सोमनाथ बाबा यात्रा भंडारा उत्सव गेल्या अनादी काळापासून हा कार्यक्रम उत्सव भंडारा या ठिकाणी आपण अतिशय तन्मन धनाने, मग त्यामध्ये सर्व पुणेकर वस्ती असेल, पुणेकर परिवार असेल, मला विठ्ठलदादांनी सांगितलं, बाबांनीही सांगितलं, वैयक्तिक कोणाचाही नामोल्लेख करायचा नाही. हा कार्यक्रम हा सर्व पुणेकर मंडळाचा आहे, पुणेकर भावकीचा आहे, पुणेकरांचा आहे, सगळ्यांचा आहे. कोणाचाही वैयक्तिक आवाज त्या ठिकाणी नामोल्लेख करायचा नाही. म्हणून आज खऱ्या अर्थाने श्री सोमनाथ बाबा यांना प्रामुख्याने 5 मुलं, मला विठ्ठलदादांनी सांगितलं 5 मुलं होते आणि या 5 मुलांचा हा सर्व काही विस्तार आहे. मग त्यांच्या मातोश्री होत्या या 5 मुलांच्या, म्हणजे सोमनाथ बाबांच्या पत्नी उमाई. आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर उमाईचं प्रथमतः दर्शन, दुसऱ्या क्रमांकाला दर्शन घेतो. गोजी बाबाच्या उजव्या हाताला त्या ठिकाणी उमाईची मूर्ती आहे. त्या उमाई आणि सोमनाथ बाबांचा हा 5 मुलांचा संपूर्ण हा पुणेकर परिवार आहे. आणि या संपूर्ण पुणेकर परिवाराने अतिशय सुंदर असा भव्य दिव्य स्वरूपाचा सोमनाथ बाबांचा उत्सव, यात्रा उत्सव या ठिकाणी भंडारा आयोजित केलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी सर्वात प्रथमतः या पुणेकर परिवाराला खूप खूप धन्यवाद देईल. कारण भगवंताचं कार्य आहे ते आपण केलं पाहिजे. पुढे येऊन बसा, पुढे सरका, पुढे सरका, या इथं समोर या. मी काय खाणार नाही तुम्हाला, या, मी तुमच्या आपल्याच गावचा बुवा आहे, एवढं काय टेन्शन घेऊ नका. पुढे सरका, या 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 पुढे, तिथंच सरकल्यासारखं करू नका, पुढे या, पुढे सरका, या या पुढे या ना, सरका ना पुढे. मग मागच्या पाठीमागच्या आल्यानंतर त्यांना बसायला जागा राहत नाही. असं पुढे या, पुढे असं सरका सरका, असं पुढे सरका. आणि घाबरायचं काहीच कारण नाही, बुवा तुमचा जे या पुढे या, सरका सरका. हो हो, हे भगवंताचं कार्य आहे महाराज, आणि ते आपण करणं कर्तव्य आहे आपलं. कारण भगवान परमात्म्याच्या आपल्यावर फार मोठे उपकार आहे. काय उपकार आहे? त्या भगवान परमात्म्याने तुम्हा मला काय दिलंय? जेने हा जीव दिला, दान दिलाय, फुकट दिलाय. फुकट दिलाय की नाही? तुम्ही जर डॉक्टरकडे गेला, डॉक्टरकडे गेल्यानंतर तुमचा जर दात पडला तर तुम्ही चांदीचा म्हणा किंवा एखाद्या प्राण्याचा दात बसवता, पण काहीतरी पैसे द्यावे लागतात. बरोबर का सरपंच साहेब? बरोबर, पैसे द्यावे लागतात. बिना पैशाचा डॉक्टर एक गोळी सुद्धा फुकट देत नाही. मग त्या भगवंताने तुम्हा मला पवित्र असा हा नरदेह दिलाय, आणि कशासाठी दिलाय? देवे दिला देह भजना गोमाता. पण पुढचं वाक्य सांगितलंय महाराजांनी, तो या झाला फाटा बाधिकेचा. त्या भगवान परमात्म्याने तुम्हा मला पवित्र असा हा नरदेह दिलाय. बरं, नुसता फुकट दिलाय एवढंच नाही, त्याच्यामध्ये सुंदर असे हे इंद्रिय दिले. किती इंद्रिय दिले? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण. म्हणजे भगवंताची प्राप्ती करण्याकरता हा नरदेह दिलाय. हे अवयव दिले आणि फुकट दिले, डायरेक्ट शोरूमचा माल दिलाय. बरोबर, अजिबात पुढे तडजोड नाहीये. काही येताना जन्माला आल्याबरोबर हात मोडलेला, पाय मोडलेला असं काही नसते. एकदम शाबूत आपण त्या ठिकाणी जन्माला येतो. म्हणजे भगवान परमात्म्याचे हे आपल्यावर असलेले उपकार आहे. मग भगवंताचे आपल्यावर उपकार आहे ना, मग त्या भगवंताच्या उपकारातून उतराई होतात तर येणारच नाही. उतराई जर व्हायचं असेल तर या कलियुगामध्ये त्या भगवंताच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. काय प्रयत्न केला पाहिजे? कारण भगवंताला काय आवडतंय? आवडे देवासी तो ऐका प्रकार, भगवंताला काय आवडते त्याचं नामस्मरण करणं, हे जर भगवंताला आवडत असेल आणि ते जर आपण त्या ठिकाणी करत असेल तर नक्कीच त्याच्याही उपकारातून आपण उतराई होऊ शकतो. कारण भगवान परमात्म्याचे हे आपल्यावर उपकार आहे. मग देवाला आवडतंय ते जर आपण दिलं तर तो आपल्याला आवडतंय ते आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही.
कारण तो उदार आहे. त्याच्यासारखा उदार या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही महाराज. उदार तो हरी आणि आईसी कीर्ती चराचरी त्याच्यासारखा उदार नाही. पण कसा उदार आहे महाराज? घेसी तेव्हा देसी आईसा अससी उदार. तो अगोदर घेतो आणि मग देतो. मग काय घेतो? त्याला काही लागत नाही महाराज. काय लागत नाही त्याला? तो फक्त आणि फक्त प्रेमाचा भुकेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर दुष्काळ दयाला त्या भगवान परमात्म्याला काही लागत नाही महाराज. काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. भगवंताला काय लागतो? फक्त आणि फक्त तुमच्या अंतकरणाचा शुद्ध भाव लागतोय. त्याला तुम्ही फार मोठी बंगला गाडी त्याचे मंदिर बांधले पाहिजे हे ते भगवंताला आवडतच नाही. आता ती आपली आवड आहे आपण म्हणून त्या ठिकाणी देवाला, जसं आपण घरामध्ये राहत असताना आपल्याला घर चांगलं पाहतो ना, त्याप्रमाणे देवाला त्या ठिकाणी मंदिर आपण बांधतोय. पण देवाला काय लागतंय महाराज? आता लोकांची शोकांतिका अशी आहे महाराज. लोक फक्त काही काही ठिकाणी बरं का, आपल्या इकडं नाहीये. आणि आपलं हे फार मोठं भाग्य. आपल्या गावामध्ये किती मंदिर असतील बाबा? लय मंदिर आहे. आणि प्रत्येक मंदिराचा काही ना काही कार्यक्रम होतोय. आणि ते गरजेचं आहे. नुसतं मंदिर बांधून ठेवायचं आणि परत त्याच्याकडे वाट पाहायचं सुद्धा नाही. त्याच्यातलं देवत्व राहत नाही महाराज. त्याच्यातलं देवत्व राहत नाही. भगवंताचं मंदिर बांधलं, त्याची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर भगवंताची सेवा करणं हे फार गरजेचं आहे महाराज. कारण त्याला काय लागत आहे? पत्रम पुष्पम फलम तोयम. भगवान परमात्म्याने सांगितलं मला काही नाही दिलं तरी चालेल, नुसतं पान फुल वाहिलं तरी पण मी समाधानी आहे. आणि हेही तुमच्याकडे नसेल तर तुमच्या अंतकरणातला फक्त आणि फक्त शुद्ध भाव मला जर दिला तरी पण मी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. कारण सुदामदेव प्रमाण सुंदर दिलंय. अंतरीची घेतो गोडी पण पाहे जोडी भावाचा भुकेला आहे. देव भावाचा भुकेला. किंवा त्या गवळणी तर म्हणतायत, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, जोत जगा दे प्रीत लगा दे, गोपी कबाले मुरली वाले हो, मुरली वाले मुरली वाले हो, मुरली वाले मुरली वाले हो, मुरली वाले मुरली वाले हो, मुरली वाले।
आम्ही त्याच्या प्रेमामध्ये एवढ्या वेडे झालो की आम्ही त्या ठिकाणी आमची सूदबूद विसरून गेलोय. आणि असा भाव अंतकरणामध्ये भगवंताविषयी असला ना महाराज, तर नक्कीच तो भगवान परमात्मा आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज खऱ्या अर्थाने या पुणेकर परिवाराने सोमनाथ बाबांचा यात्रा उत्सवाच्या निमित्ताने अतिशय सुंदर असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि कीर्तन म्हटल्यानंतर महाराज, नोहे हा एकल्याचा खेळ आणि म्हणून मेळ मिळविला किंवा जमविला, म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्या गावचे हे सर्व भूषण आहे. मग त्यामध्ये गणपत दादा असतील, मामा असतील, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आपल्या गावाचं भूषण संपूर्ण तालुक्यामध्ये ज्यांचे नाव आहे, रुपनर बाबा असतील, तात्या असतील, त्याचप्रमाणे बाबांचा तर विचारायलाच नको. कारण बाबा म्हणजे आपल्या भजनातला भीष्माचार्य म्हणजे बाबा आहेत महाराज. त्या ठिकाणी एवढं वय झालं तरी पण बाबांचा आवाज आहे तसाच मी नेहमी सांगत असतो. आमचा सुद्धा आवाज कधी कधी इकडं तिकडं होतोय, पण बाबांचा आवाज बाबांनी टिकून ठेवलेला आहे. आणि ही साधनाच आहे महाराज. ही साधना एवढी सोपी नाही. काय सोपी नाही तुम्ही बघा. आता या ठिकाणी आपण महाप्रसाद ठेवलेला आहे. काय ठेवलंय प्रसाद? काय बनवलंय? गुळ शिरा आणि घुगरी. पण काही ठिकाणी बघा, आवाज थोडा स्वराचा कमी करा. काही ठिकाणी तेलकट वगैरे असते. प्रत्येकाला गुलाबजाम पाहिल्यानंतर जिलेबी पाहिल्यानंतर प्रत्येकाला खावं वाटतंय, त्यांना सुद्धा खावं वाटतंय, पण ते खात नाही. इच्छा असून सुद्धा खात नाही. का खात नाही? साधन आहे. टिकवायचं असेल तर ते टाळावं लागतंय. म्हणजे मन जातंय पण खाता येत नाही. मग तुम्ही काही म्हणतात, हा यांना काय लागत आहे, नुसते ह्या करायचं, ये इतर ह्याच कर, आजचं पाकिट तुला देतो. एवढं सोपं नाही महाराज. साधना आहे ती, एवढा सहजासहजी नाहीये. म्हणून आज खऱ्या अर्थाने तात्या असतील, बाबा असतील, सगळीच भजनी मंडळ, आपल्या गावचे मामा असतील, या ठिकाणी विनेकरे बाबा आहेत, अतिशय उत्कृष्ट मृदंगाचार्य आपल्याच गावचं भूषण भाऊसाहेब महाराज असतील. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी अतिशय गोड असे सिस्टम आहे. दादा नाव काय? नाही, थोरात तर माहिती, पण नाव बाबासाहेब थोरात, आपल्याच गावच्या जवळच्या गावचे बाबासाहेब थोरात. अतिशय सुंदर असे सिस्टम आहे. त्याचप्रमाणे हे चित्रीकरण नवे कोणताही कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम असू द्या, आध्यात्मिक कार्यक्रम असू द्या, शैक्षणिक कुठलाही कार्यक्रम असल्यानंतर त्याचं लाईव्ह त्या ठिकाणी शूटिंग करतायत. आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्या ठिकाणी ते चित्रीकरण करण्याचं अविरतपणाने काम करतायत. ते महासत्ता न्यूज चॅनलचे प्रोप्रायटर आमचे मेहुणे नवनाथ दादा या ठिकाणी आहेत, काका आहेत, जानको दादा आहेत, सर्वच मंडळी परिचित आहे. आता इथं कोणाचाही नामोल्लेख जास्त करता येणार नाही. सरपंच साहेब आहेत. कारण काय होते, सगळं गाव नाही, पुढचं नाही म्हणणार मी तसं. या ठिकाणी सगळं गावच माझं आहे आणि तुम्ही माझे आहात आणि मी तुमचं आहे, म्हणून कोणाचाही नामोल्लेख या ठिकाणी वैयक्तिक करायचा नाही. फक्त एका उखाण्यामध्ये नाव घेतो, तो उखाणा पाठच करून ठेवलाय महाराज मी. कारण तो कामी येतो ना. कारण कसं आहे, काय कधी काय होतंय, एखाद्याचं नाव चुकून राहिलं का त्याला राग येतो. मग तो राम नेहमी राम घालणारा सुद्धा राम घालत नाही. म्हणून एका उखाण्यामध्ये नाव घेतो. ऐका, आपलं श्रद्धास्थान असलेल्या सोमनाथ बाबांच्या चरणावरती फूल वाहतो वाकून. आणि या कार्यक्रमासाठी पुणेकर परिवार असेल, डिग्रसमध्ये सर्वच परिवार त्या ठिकाणी, माता भगिनी असतील, सर्वच ग्रामस्थ असतील, अतिशय तन्मन धनाने या कार्यक्रमाला सहकार्य करतायत. त्या सगळ्यांचं नाव घेतो. या नारदाच्या गादीचा मान राखून विठ्ठल. सेवेसाठी अभंग निवडलेला आहे जगद्गुरु तुकोबारा यांचा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारा देवासंबंधाने अतिशय महत्वाचं चिंतन व्यक्त करतायत. महाराज, जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये देवासंबंधाने अतिशय महत्वाची गोष्ट सांगतायत. पण हे सांगणं जे आहे ना, हे सांगणं सर्वांकरता नाहीये. म्हणजे हा जो अभंग आहे महाराज, किंवा या अभंगातला हा जो बोध आहे, हा सर्वांकरिता नाहीये. या अभंगातला बोध आहे कोणासाठी आहे हा अभंग? तर त्याचं थोडक्यात चिंतन असं आहे की आपण या जगतामध्ये पाहू गेलो तर आपल्याला प्रामुख्याने 3 प्रकारचे लोक नेहमी पाहायला सापडतात. नवे भगवंताने सुद्धा ही सृष्टी निर्माण करत असताना 3 प्रकारचे लोक निर्माण केलेले आहेत. महाराज पण म्हटलेत ना, प्रकाराचे 3
परमात्म्याने निर्माण केलेले आहेत. मग महाराज 3 प्रकार कोणते कोणते? तर एक वर्ग असा आहे की तो देवाला मानतही नाही आणि देवाला जाणतही नाही. दुसरा वर्ग असा आहे तो देवाला मानतोही आणि देवाला जाणतोही. आणि तिसरा वर्ग असा आहे तो देवाला मानतो पण तत्वाच्या दृष्टीने त्याने त्या देवाला अजून जाणलेला नाहीये. असे हे 3ही प्रकार नीट लक्षपूर्वक ऐका. पोरांनो तुम्ही समोर येऊन बसा. खाली उभा या, बरोबर, खाली खाली उभा उभा बसा. खाली उतरा, उतरा खाली. वाटेवर अजिबात खाली बसू या. नका. या समोर येऊन बसा. कारण तुमच्या गप्पा रांगल्या तिथं. या समोर येऊन बसा. आणि हे बघा परमार्थामध्ये तुमची गरज आहे बरं का. समोर या, इथं समोर या, माझ्या समोर या. अरे इकडं 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 या ना समोर या. हा फक्त आता बोलू नका. आणि हे बघा कीर्तनात बडबड केल्यानंतर बेडकाच्या जन्माला जावं लागतं बरं का. मग बघा तुम्हाला जर बेडकाच्या जन्माला जायचं असेल तर तुम्ही खुशाल जाऊ शकता. मग जो बारीक मुलगा असेल तो छोटी बेटकुळी होणार, मोठा असेल तो मोठा बेटकुळा होणार. बडबड करू नका. 3 प्रकार मी तुम्हाला सांगितले. महाराज या जगतामध्ये एक वर्ग असा आहे, पहिला वर्ग असा आहे की तो देवाला मानतही नाही आणि देवाला जाणतही नाही. दुसरा आहे तो देवाला मानतोही आणि जाणतोही. आणि तिसरा आहे मानतो पण त्याने तत्वाच्या दृष्टीने तो देव नेमका कसा आहे तो अजून जाणलेला नाही. असे हे 3 प्रकार मी तुम्हाला सांगितले. आता पहिल्या क्रमांकाचा वर्ग जो आहे तो देवाला मानतही नाही आणि देवाला जाणतही नाही. आणि तो मला तर वाटतं इकडे येतच नाही. कारण ज्याला देवाला मानायचा जाणायचा त्याला देवाला मानावा लागेल. पण जो देवाला मानतच नाही त्याला देव जाणून घेण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण देवाला जाणून घेण्याची आवश्यकता कोणाला असते? ज्याला देव मान्य आहे त्याला. मंदिरात दर्शनाला कोण जातो? ज्याला देवाला मानायचं आहे त्याला. पण देवाच्या दर्शनाला काय डुकून सुद्धा पाहत नाही देवाकडे, मंदिराकडे सुद्धा पाहत नाही, तिरप्या नजरेने सुद्धा असा पाहत नाही. त्याला गरजच नाही ना देव जाणून घ्यायची. देव कसा आहे, काय आहे, कोण आहे, कुठे आहे हे याची काहीच आवश्यकता त्याला नाहीये. आणि तो नास्तिक आहे. आणि नास्तिक म्हणजे या जगातला सगळ्यात विषारी प्राणी. सगळ्यात विषारी म्हणजे स्वतः भक्ती करत नाही, दुसरा भक्ती करतो त्यालाही भक्ती करू न देणारा हा नास्तिक वर्ग आहे. किंवा नास्तिक या शब्दाची व्याख्या जवळजवळ अशी आहे की स्वतः नास्तिकपणा करून या जगतामध्ये राहतो, वावरतो, तो नास्तिक नाही महाराज. मग स्वतः तर नास्तिक आहेच आहे पण आपल्या नास्तिकपणामुळे दुसऱ्याचा आस्तिकपणा घालवून त्या आस्तिकाला जो नास्तिक करतो त्याला खरा जातिवंत नास्तिक असं म्हणतात. म्हणजे त्याचं काम एकच काय? आपल्या पॅनलचे सभासद वाढवणे. याच्या व्यतिरिक्त त्याला दुसरं कामच नाही. दुसरा जर भक्ती करत असेल ना तर त्याच्या मनामध्ये भगवंताविषयी काहीतरी वेगळं असं निर्माण करणार, त्याच्या अंतकरणामध्ये चित्र असं उमटवणार की तो त्या भक्तीपासून वंचित झाला पाहिजे आणि आपल्या पॅनलमध्ये येऊन बसला पाहिजे. हे काम त्याचं सातत्याने चालू असतं. ज्ञानोबारायांनी तर त्याच्यासाठी बरेच उदाहरणं वापरले. ज्ञानोबाराय बोलले आपल्या डोंगरावरून एखादा दगड निसटल्यानंतर तो दगड आहे असा खाली येतो का? नाही. मग आपल्या बरोबर दुसऱ्याला पण खाली घेऊन येतो. असे बरेच दगड आहेत. मी दगड म्हटलो बरं का. दगड असे बरेच आहे. स्वतः वरती जाणार नाही आणि दुसरा वरती चालला त्याला खाली ओढल्याशिवाय राहणार नाही. पण एक लक्षात ठेवा महाराज, मी नेहमी सांगत असतो जीवनामध्ये तुम्हाला नाही ना दुसऱ्याचं कधी चांगलं करता आलं, नका चांगलं करू. काहीच हरकत नाहीये. त्याच्या वाचून तुमचं काहीच पडलेलं नाहीये. नाही दुसऱ्याचं चांगलं करता आलं, एखाद्याचा ट्रॅक्टर गुतला ना, नका काढायला जाऊ नका. पण खेळात घेऊन तरी जाऊ नका ठोकायला, आहे का नाही? म्हणजे नाही दुसऱ्याचं चांगलं करता आलं, नका चांगलं करू. पण दुसऱ्याचं वाईट करण्याचा प्रयत्न मात्र कधी जीवनात करू नका. भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, फूल नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. अरे नाही दुसऱ्याच्या रस्त्यावर फुलं टाकता आले नका टाकू, पण दुसऱ्याच्या रस्त्यावर काटे टाकण्याचा प्रयत्न करू नका. ज्ञानोबाराय बोलले तो दगड डोंगरावरून निसटल्यानंतर आहे असा खाली येत नाही. अंग भारी सुटला धोंडा तो फुटोनी होय खंड खंडा. पण पुढचा ऐका,
आड आलिया ते रगडा करी जायचा. दुसऱ्याच्या सुद्धा ठिकऱ्या ठिकऱ्या केल्याशिवाय राहत नाही. स्वतःच्या झाल्यातच होऊ द्या म्हणतो, पण दुसऱ्याच्या ठिकऱ्या केल्याशिवाय राहत नाही. त्याला म्हणतात नास्तिक. किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये बघा, जमिनीवर गार पडते, पडल्यानंतर ज्या पिकावर पडते, आता सध्या टोमॅटोचं पीक सगळीकडे चालू आहे. जर चांगली टपुरी जर गारा असेल, जर टोमॅटोवर पडली तर त्या टोमॅटोला ठेवते का सरपंच? काय करते मग? फोडून टाकते टोमॅटोला. म्हणजे बरं ती गार तरी राहते का काका? स्वतः राहत नाही आणि टोमॅटोला सुद्धा ठेवत नाही. तसा हा नास्तिक स्वतः भक्ती करत नाही, दुसरा भक्ती करतो त्यालाही भक्ती करू देत नाही. पण आशांचा विचार जगद्गुरु तुकोबाराय सांगत नाही. त्या वर्गाला तुकोबाराय देव कसा आहे हे अजिबात सांगत नाही. का बरं? पण त्याला सांगण्याची गरजच नाही ना. ज्याला देव मान्यच नाही त्याला देव जाणून घेण्याची गरजच नाही ना. या वर्गाला तुकोबाराय देव कसा आहे हे सांगत नाही. दुसऱ्या क्रमांकाचा वर्ग मी तुम्हाला सांगितलाय, कोणता? हा, ज्याने देवाला मानलेला आहे आणि अंतकरणामध्ये साठवलेला आहे त्यालाही तुकोबाराय देव कसा आहे हे सांगत नाही. आणि त्याला सांगायची गरजच नाही ना महाराज, कारण त्याने अगोदर, नाथ महाराज म्हणतात, त्याने अगोदर त्या देवाला चांगला ओळखलाय आणि मग आपल्या हृदयामध्ये साठवलाय. ओळखीला हरी, साठविला पोटी, किंवा साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली धार, झाला सफल व्यापार. त्यांचा व्यापार कसा झालाय? सफल झालेला आहे. मग त्या वर्गाला तुकोबाराय देव कसा आहे हे सांगत नाही आणि त्याला सांगायची गरज पण नाही ना. कारण ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीमध्ये परिपूर्ण ज्ञान आहे त्या गोष्टीला, त्याच गोष्टीबद्दल व्यक्तीला सांगत राहणं म्हणजे हे आपलाच बावळटपणा आहे महाराज. कारण हे बघा, आता या ठिकाणी आचार्य कोण आहे? स्वयंपाक बनवला, थोरात दादांनी सुंदर प्रकारचा स्वयंपाक बनवलेला आहे. नवे 10,000 माणसांचा स्वयंपाक बिनचूकरित्या थोरात दादा बनवतायत. सुंदर स्वयंपाक बनवलेला आहे. आणि अशा आचार्याला एक म्हातारी उठली आणि म्हटली, इकडे तुला मी पिठलं कसं बनवायचे ते सांगते. आता ज्याला 10,000 माणसाचा स्वयंपाक बिनचूकरित्या बनवता येतोय, आळणी नाही, खारट नाही, एकदम सुंदर स्वयंपाक बनवतोय, त्याला पिठलं कसं करायचं माहित नाही का? म्हणजे ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीबद्दल परिपूर्ण ज्ञान आहे त्या व्यक्तीला त्याच गोष्टीबद्दल सांगत राहणं म्हणजे आपला मूर्खपणा आहे महाराज. मग तुकोबाराय या वर्गाला देव कसा आहे हे सांगत नाही. मग सांगतात कोणाला? तर ज्याने देवाला मानलेला आहे पण तत्वाच्या दृष्टीने सोमनाथ बाबा नेमका कसा आहे, तो भगवान परमात्मा नेमका कसा आहे हे त्याने अजून जाणलेला नाही, त्या वर्गाला तुकोबाराया देव कसा आहे हे सांगतात अभंगाचं पहिलं. देव जाणता जाणता देव 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 जाणता आपुलिये सत्ता एकाएकी. जगद्गुरु तुकोबाराय या वर्गाला तो देव कसा आहे हे सांगतायत.
पहिला वर्ग मी तुम्हाला सांगितलाय, तो देवाला मानतही नाही आणि देवाला जाणतही नाही. त्या वर्गाला तुकोबारा देव कसा आहे हे अजिबात सांगत नाही. का सांगत नाही? कारण मूर्खाला उपदेश करणं म्हणजे आपलाच मूर्खपणा आपण सिद्ध करणे. कारण मूर्खाला उपदेश चालत नाही. क्रोधिया विश्वासी यासी क्रोध क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, आणि व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. नाथ बाबा म्हटले, जो क्रोधी आहे, अविश्वासी आहे, त्याला बोधच करायचा नाही, कारण तो मूर्ख आहे आणि मूर्खाला उपदेश चालत नाही. चाणक्य नीतीमध्ये चाणक्य फार गोड बोलले, उपदेशो ही मूर्खानाम प्रकोपायन शांतये पयप्पानाम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. म्हणजे मूर्खाला उपदेश करण्याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी सापाला दूध पाजण्यासारखं आहे. जसं नाथ महाराजांचं प्रमाण आहे, त्याचप्रमाणे हा श्लोक आहे की मूर्खाला उपदेश चालतच नाही महाराज. व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये, आपण विनाकारण त्याला सांगतच बसू नये, कारण मूर्खाला उपदेश चालत नाही. कारण मूर्खाला उपदेश करणं म्हणजे सापाला दूध पाजल्या समान आहे. सापाला दूध पाजल्यानंतर महिला वर्ग दुधाचं काय होणार आहे? विष होणार आहे. त्याप्रमाणे मूर्खाला उपदेश करणं म्हणजे त्याला दूध पाजल्यासारखं आहे. कोणाला? सापाला. म्हणून त्या मूर्खाला उपदेश करतच बसायचं नाही, कारण त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो ना महाराज कधी कधी. किंवा चाणक्यांनी तर याच्या पुढे 4 वर्ग सांगितले. विठ्ठल विठ्ठल हो. चाणक्य नीतीमध्ये चाणक्य म्हणतात, लुब्धानाम याचक शत्रू मूर्खानाम बोधको रिपुहु जार श्रीनाम पती शत्रुस चौरानाम चंद्रमा रिपुहु. चोराला चांदणी रात्र, वैराची रात्र वाटत असते चोराला. का बरं? कारण त्या दिवशी त्याला चोरी करता येत नाही ना, कारण सगळं दिसतात लोक सगळे. म्हणून चोराला चांदणी रात्र ही वैराची रात्र वाटत असते. जार कर्म करणाऱ्या स्त्रीला स्वतःचा पती हा शत्रू वाटत असतो. लुब्धानाम याचक शत्रू मूर्खानाम बोधको रिपुहु जार श्रीनाम पती शत्रुस चौरानाम चंद्रमा रिपुहु. आणि कंजूस माणसाला आपल्या दारामध्ये आलेला भिकारी याचक हा शत्रू वाटत असतो. कोणाला? कंजूस असलेला. कारण त्याला त्याचा राग येतो आपल्या दारामध्ये आला म्हणून. आणि जर दिलं तर काय बिघडन का? थोडंफार काय कमी होणार आहे का? बरं, त्याच्याकडे भरपूर असतं पण द्यायची दानत नसते, इच्छा नसते. म्हणजे त्या कंजूस माणसाला आपल्या दारामध्ये आलेला भिकारी याचक तो शत्रू वाटत असतो. आणि चाणक्य म्हणतायत की त्या ठिकाणी मूर्ख माणसाला उपदेश करणारा हा शत्रू वाटत असतो. म्हणून मूर्खाला उपदेश करतच बसायचं नाही, कारण महाराजांनी प्रमाण दिलं, त्याशी बोध कैसा, आणि व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये, कारण त्याचा उलटा परिणाम सुद्धा होत असतो कधी कधी. कारण तुम्ही बघा, एखाद्याला तुम्ही जर म्हटले, काय राव तुम्ही एवढे माणसासारखं, माणसाला भगवान परमात्म्याने तुम्हाला सुंदर असा पवित्र हा नरदेह दिलाय, आणि खुशाल तुम्ही मंदिरामध्ये येत नाही, काही करत नाही, आरतीला येत नाही, यात्रेला येत नाही, वर्गणी देत नाही, कशालाच येत नाही तुम्ही. आता तो आपलं ऐकून तो तर आरतीला येतच नाही, पण त्याला सुद्धा जाऊ देत नाही. म्हणजे याचा परिणाम कोणावर होतो? सांगणारावर होतो. म्हणजे मूर्खाला उपदेश केला तर त्याचा उलटा परिणाम. किंवा एक उदाहरण सांगितलं जातं परंपरेने. एका जंगलामध्ये एक माकड आणि चिमणी राहत होती. आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले होते. त्या चिमणीने पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर आपल्या चुचीने सुंदर अशा काड्या आणून सुंदर असं घरटं बनवलंय. आणि काही काही चिमण्या बघा, ती कोणती चिमणी आहे बघा, ती बाबळीच्या झाडाला घरटं बनवते, सुगरण. बघा काय सुंदर, कोणत्या इंजिनियरचा प्लॅन वापरला असेल, कोणतं मटेरियल वापरला असेल, तुम्ही बघा किती सोसाट्याचा वारा येऊ द्या,
कितीही गारांचा पाऊस येऊ द्या, पण त्या घरट्याला काहीच होत नाही. झोके घेत ते घरट पण तुटत नाही. बरं, डोकेली टिप पहा त्या चिमणीची. ते खाली काय करते, एक नळकंड बनवते. कशासाठी बनवते बघा, किती सुंदर विचार आहे. म्हणजे एखादा साप आला तर त्या घरट्यामध्ये जाऊ शकत नाही, कारण साप आल्यानंतर त्याला पहिलं खाली जावं लागेल आणि मग खालून वरती जावं लागेल. मग त्याच्या वजनाने तो साप, त्याला काय धरण्याकरता माकडासारखे असे काय पाय नसतात, मग साप त्या घरट्यामध्ये जाऊ शकत नाही. त्याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर तो खाली विहिरीमध्ये पडतोय. म्हणजे ती घरट बनवताना किती डोकेलिटी वापरून घरट बनवते बघा. मग त्या चिमणीने सुंदर असं घरट बनवलं, पण त्याच जंगलामध्ये माकड सुद्धा राहत होतं. त्या माकडाने नुसता टाइमपास केला महाराज. असे बरेच माकड आहे महाराज. भगवंताने सुंदर असा नरदेह दिलाय त्या माकडांना, त्यांनी फक्त टाइमपास वारी घालवलाय. काही काही माकड बघा, गावागावामध्ये असे बरेच माकड आहेत, ते मारुतीच्या मंदिरामध्ये पारायण करतायत. 52 अध्याय चरित्राचं पारायण. नाही लक्षात आलं तुमच्या? 52 अध्याय गुरुचरित्र पारायण करतात. त्यांना जर विचारलं ना, तुम्हाला एवढा देवाने एवढा सुंदर असा नरदेह दिलाय, तुम्ही खुशाल पत्ते खेळतायत, ते म्हणतं महाराज बरं आहे तेवढाच टाइमपास. म्हणजे देवाने एवढा टाइम यांच्यावर द्यायला नव्हता पाहिजे. टाइमपास वारी जर जीवन घालवायचं असेल तर महाराज, भगवान परमात्म्याने अहो एका एका क्षणाची किती अनमोल किंमत आहे. क्षणभंगुर क्षणोक्षणा हाची करावा विचार महाराजांनी सांगितलंय. एका क्षण सुद्धा त्या ठिकाणी वाया घालवता नाही महाराज. म्हणून त्या भगवंताने आम्हाला तो नरदेह दिलाय, आणि आपण जर त्या ठिकाणी टाइमपास वारी जर घालवत असेल तर आपल्यापेक्षा किती अवघड गणित आहे का नाही महाराज. विठाल त्या माकडाने नुसता टाइमपास केला महाराज. खाय चिंच, खाय जांभळं, खाय बोर, नुसतं ह्या झाडावर त्या झाडावर, त्या झाडावर ह्या झाडावर नुसता टाइमपास करत उन्हाळा पूर्ण घालवला. आणि पावसाळ्याचे दिवस सुरू झाले. धो 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 पाऊस सुरू झाला. पहिलाच पाऊस गारांचा झाला. लिंबाया उड्या गारा झाल्या. सरपंच साहेब, आता मला सांगा, ती चिमणी, बिचारी चिमणी तिच्या घरट्यामध्ये सुंदर प्रकारे त्या घरट्यामध्ये जाऊन बसली, आरामात जाऊन बसली, एकदम निवाऱ्याला जाऊन बसली. पण हे माकड झाडाला पान सुद्धा ठेवलं नाही गारांनी. म्हटल्यानंतर त्या माकडाची काय अवस्था झाली असेल. एवढं झोडपलं ते, एवढं झोडपलं, झाडाला पान राहिलं नाही. म्हटल्यानंतर त्याला किती झोडपलं असेल विचार करा, कल्पना करा तुम्ही. आणि ते थंडीने कुडकुड कुडकुड करू लागलं. थोडासा पाऊस शांत झाला आणि मग चिमणी घरट्याच्या बाहेर आली. थोडंसं फटकलं होतं, ऊन पडलं होतं, फ्रेश वातावरण झालं होतं. त्या चिमणीने पाहिलं कुडकुड कुडकुड आवाज कशाचा येतोय, म्हणून त्या चिमणीने थोडंसं वळून बघितलं तर पाठीमागं ते माकडाची दात वाजत होती. आणि मग त्या चिमणीने त्या माकडाला विचारलं, अरे माकड दादा, कबीरदास महाराज वर्णन करतात, माकड दादा, अरे हात है पाव है आदमी जैसी काया, हात है पाव है आदमी जैसी काया, अरे जिस यार ने हे दिया तूने घरटा क्यों नहीं बनाया. ती चिमणी माकडाला म्हटले, अरे त्या भगवान परमात्म्याने माणसासारखं शरीर दिलंय, एका दिवसामध्ये तू घरट बांधू शकत होता. कारण माकडाला घरट बांधणं म्हणजे काही अवघड आहे का. एका दिवसामध्ये 2-4 लाकडं मोडून आणले असते, वरून निवारा केला असता तर त्याचं घरट झालं असतं. पण माकडाने त्या चिमणीचं ऐकलं, पण ऐकून काय केलं, त्याच्यावर परिणाम झालाच नाही. ते माकड त्या चिमणीला म्हणालं, काना मागून आली. तुम्हाला चांगलं माहिती आहे तो तिकडचा मंत्र आहे. काना मागून आली आणि तिखट झाली. मला शहाणपणा शिकवायला चालली का. एक काना खाली लावली, चिमणी खाली पडली. तोंडातून नाकातून रक्त भळभळा वाहू लागलं आणि ती चिमणी गतप्राण झाली. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, हे चिमणीचं सांगणं योग्य आहे का अयोग्य आहे. बोला महिला वर्ग, योग्य आहे का अयोग्य आहे. महिला वर्ग, एवढाच आवाज आहे तुमचा. आणि पाण्याला गेल्यावर, भांडणं झाल्यावर पाण्यावरून सगळी वाढी जाणार नाही. माकडा चिमणीचा हा उपदेश योग्य आहे का अयोग्य आहे. योग्य आहे. पण महाराज, ज्याला सांगितलं ते योग्य आहे का. ते योग्य आहे का. ते कोण आहे. माकड आहे, माकड. मग अशा माकड छापांना उपदेश करायचाच नाही, कारण त्याचा उलटा परिणाम होतोय. मग अशा वर्गाला तुकोबराय उपदेश करत नाही. कारण क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, आपुली व्यर्थ आपुली वाचा शिनू नये. नाथ महाराज सांगतायत, जो क्रोधी असेल, अविश्वासी असेल, नास्तिक असेल, त्याला उपदेश करण्याच्या भानगडीत पडायचंच नाही. विनाकारण आपली वाचा का शिनवावी. म्हणून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराया त्या वर्गाला देव कसा आहे हे सांगत नाही.
दुसऱ्या क्रमांकाचा वर्ग त्यालाही तुकोबराय देव कसा आहे हे सांगत नाही. मग सांगतात कोणाला? जो देवाची अहोरात्र भक्ती करतोय, रात्रंदिवस भक्ती करतोय, आईसा अखंड भजन करी, ज्ञानोबराय बोले, आणि उगा न राहे क्षण भरी भगवंताची भक्ती करतोय, रोज सोमनाथ बाबांना बुवाजी बाबाला पाणी घालतोय, रोज भगवंताच्या मंदिरामध्ये बसतोय, रोज बुवाजी बाबाची सोमनाथ बाबांची त्या ठिकाणी आरती करतोय, पूजा करतोय, तन्मन धनाने भगवंताची भक्ती करतोय, पण त्याला प्राप्तीच व्हायला तयार नाही. मग या वर्गाला तुकोबराय तो देव कसा आहे हे सांगतायत की बाबा रे, तो देव जाणता आहे. कसा आहे? जाणता आहे. जाणता या शब्दाचा अर्थ असा आहे की त्याला सगळं काही कळतंय. सांगितल्यानंतर कळतंय यात नवल नाही, मग न सांगता कळतंय. न सांगता तुम्हा कळो ये विश्वंभर परिहाराची न लगे. त्याला परिहार द्यायची गरज नाही, त्याला सगळं काही कळतंय महाराज. कारण तो कसा आहे? जाणता आहे. देव जाणता आहे. जाणता म्हणजे काय? त्याला सांगितल्यानंतर कळतं यात नवल नाही, तर न सांगता त्याला सगळं काही कळतंय. पण महाराज, तुमचा आमचा देवाच्या बाबतीत फार मोठा गैरसमज झालाय. काय गैरसमज झालाय? गैरसमज असा झालाय, जसा देव आहे तसा आपण समजत नाही, आणि जसा देव नाही तसा आपण समजलेला आहे. आपल्या संकल्पनेप्रमाणे, आपल्या मनाप्रमाणे देवाला मानतोय आपण. मला सांगा, देव कुठे आहे? बोला, देव कुठे आहे? आपल्या दृष्टीने देव कुठे आहे? मंदिरामध्ये आहे. आपल्या दृष्टीने देव कुठं आहे? मंदिरातच आहे. मग मला सांगा, देव फक्त मंदिरातच आहे का? हा, चाराचारामध्ये आहे. महाराज काय म्हटले? विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळे जळे भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. किंवा महाराज आणखी पुढे म्हटले, देव नटला नाना परी, 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 देव नटला नाना परी. हे भरोनी उरला चराचरी, भरोनी उरला चराचरी, भरोनी उरला चराचरी, भरोनी उरला चराचरी. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. काय म्हटले महाराज? देव नटला नाना परी आणि भरोनी उरला चराचरी. अरे तो देव नाही अशी गोष्ट नाही, देव नाही अशी वस्तू नाही, देव नाही असं ठिकाण नाही. प्रत्येक जळीस्थळी भरलेला आहे, पाष्टी काशाने प्रत्येक चराचरामध्ये तो परमात्मा ठासून भरलेला आहे. पण आपला गोड गैरसमज असा झालेला आहे, देव फक्त मंदिरातच आहे. मग बघा तुम्ही, देव आपल्या दृष्टीने म्हणजे तुमच्या आमच्या दृष्टीने देव संकोचित स्वरूपाचा मानलाय आपण.
म्हणजे देव फक्त मंदिरातच आहे, इतर ठिकाणी देव नाही असं समजून महाराज त्या ठिकाणी आपण काय करतो, देव फक्त मंदिरातच आहे असं समजून आपण नको ते कृत्य इतर ठिकाणी करत असतो. कारण आपला गैरसमज काय झालेला आहे, देव फक्त मंदिरातच आहे. पण तो देव मंदिरातच आहे का? अरे तुम्ही ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी नव्हे तो परमात्मा तुमच्या सोबतच आहे ना. तैसा हृदयामध्ये मी रामो आसता सुखाचा, सर्व सुखाचा आराम तो परमात्मा तुमच्या हृदयामध्येच आहे ना. तो काय वेगळा आहे का? तो तुमच्या सोबतच आहे ना हृदयामध्ये. अरे प्रत्येकाने हृदयामध्ये साठवलेला आहे, सगळ्या संतांनी साठवलाय, तुम्ही आम्ही सुद्धा हृदयामध्ये साठवलाय. पण तुमच्या आमच्या हृदयामध्ये तो परमात्मा येतो, पण कधी येतो? देव मंदिरामध्ये आपण बसवतो, मंदिर त्या ठिकाणी काय करतो, अगोदर शुचिर्भूतता त्या ठिकाणी सगळी काही व्यवस्थित करतो, मग त्या देवाला त्या मंदिरामध्ये बसवतोय. मग आपण तुम्ही विचार करा, मंदिरामध्ये जर देवाला बसवायचं जर असेल तर मंदिरामध्ये अतिशय प्रसन्न वातावरण करतो, किंवा देवाचं जाऊ द्या, आपण बहिर्दिशाला गेल्यानंतर जागा कशी पाहतो, चांगली पाहतो. बहिर्दिशेला सुद्धा आपण जागा कशी चांगली पाहतो. मग त्या देवाला आपल्या हृदयामध्ये यायचं असेल तर तो देव आपल्या हृदयातली जागा कशी पाहिल? आपण जर बहिर्दिशेला सुद्धा चांगली जागा बघतोय तर तो देव आहे, जगाचा मालक आहे. मग त्याला आपल्या हृदयामध्ये येण्यासाठी तो आपल्या हृदयातली जागा कशी पाहिल? शुद्ध पाहिजे, चांगली पाहिजे ना. पण आपल्या हृदयामध्ये जर काम क्रोधादी विकाराने जर हे बरबटलेलं जर हृदय असेल तर तो देव येईल का? मग कधी मने चित्त करारे निर्मळ, मने चित्त करारे निर्मळ, मने चित्त करारे निर्मळ, मने चित्त करारे निर्मळ, राहे तिथे येऊनी गोपाळ राहे तिथे. वा, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येऊनी गोपाळ राहे तिथे. गोपाळ म्हणजे तो परमात्मा या हृदय रूपी मंदिरामध्ये येतो, पण कधी? तुका म्हणे चित्त, काम क्रोधादी विकाराने जे काही चित्त बरबटलेलं आहे ना ते स्वच्छ करा आणि मग तो परमात्मा येतो. मग प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो परमात्मा आपल्या सोबतच आहे. मग आपल्या जर सोबत असेल तर मग आपण जे कृत्य करतोय ते कृत्य त्याला दिसणार नाही का? आता काही लोक बघा, अंधार पडून देतात, अंधार पडून दिल्यानंतर आपल्या जवळच एखादा ढाबा शोधतात आणि मग तिथे जातात. अंधार पडल्यानंतर गाडी कुठं लावतात? कुठं? टू व्हीलर वर जातात दोघ जण, पण गाडी ढाब्याच्या समोर नाही लावत. मग दोन खडकाव म्हणजे ढाब्याच्या पाठीमाग अंधारात गाडी दिसली पाहिजे नाही, मग आतमध्ये जातात. बरं, आतमध्ये गेल्यानंतर तिथं झिरो लाईट खाली बसतात, त्या रूम मध्ये बसतात. तुम्ही म्हणा तुम्हाला काय माहिती, तसं काय गैरसमज करू नका. हा, म्हणजे हे तुमच्या सारखे कोणच मी माहिती करून घेतले, कारण कसं आहे आम्हाला सांगावं लागते ना. आणि हे सांगितलं तुमच्यातलं सांगितलं म्हणजे मग तुम्ही जरा थोडेसे खोलतात ना, आहे का नाही? मग तिथे गेल्यानंतर झिरो लाईट खाली तिथं बसतात. बरं, तिथे गेल्यानंतर एकामेकाला आग्रह चालतो. तो म्हणतो शामराव घे थोडी, तो म्हणतो नाही राव माझ्या गळ्यात माळे राव. असं कसं? तो काय म्हणतो, अरे इथं कोण पाहतंय तुला, घे थोडी. इथं कोण पाहतंय दादा, इथं कोण पाहतंय म्हणू बाटल्याची बाटल्या संपवतोय. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, इथं कोणी पाहतंय का? तुला पाहतोय, त्याला तू पाहत नाही, काय उत्तर आहे याचं? तू जरी त्याला पाहत नसला तरी पण तो तुझ्या सोबतच आहे ना, मग तो तुला पाहणारच आहे ना. मग तुला म्हणजे देवाच्या बाबतीत तुमचा आमचा गैरसमज असा झालेला आहे. आपण काय म्हणतोय, देव फक्त मंदिरातच आहे, पण तो देव जाणता आहे महाराज. जाणता म्हणजे सगळं काही त्याला कळतंय. देव जाणता आणि आपुली इच्छा तो देव जाणता आहे. देव जाणता आणि आपुली इच्छा आपुली सत्ता एकाएकी, म्हणजे तो देव जाणता आहे आणि या सगळ्या सृष्टीवर त्याची सत्ता आहे. आपुली सत्ता एकाएकी, स्वतःची सत्ता आहे. आता आपल्या घरावर आपली सत्ता असते, आपल्या पत्नीवर आपली सत्ता असते, पण त्या परमात्म्याची सत्ता फक्त संकोचित स्वरूपाची नाही, मग संपूर्ण जगावर त्याची सत्ता आहे. आणि प्रामुख्याने देवाची सत्ता 4 प्रकाराने सांगितल्या जाते. कोणते 4 प्रकार? वेद किती आहे? 4 वेद आहे. वेदांवर कोणाची सत्ता असेल तर त्याच मूळ परब्रह्म तत्व परमात्म्याची सत्ता आहे. बरं,
सर्व देवांवर देवी देवतांवर कोणाची सत्ता असेल तर त्याच मूळ परब्रह्म तत्व परमात्म्याची सत्ता आहे. किती झाले? 2 झाले. वेदांवर त्याची सत्ता आहे, सर्व देवांवर त्याची सत्ता आहे आणि सगळ्या जीवांवर सुद्धा सत्ता कोणाची असेल तर त्याच परमात्म्याची आहे आणि जडावर सुद्धा त्याच परमात्म्याची सत्ता आहे. मग अशा 4 प्रकाराने देवाची सत्ता सांगितल्या जाते. मग याला पुरावा काय आहे? कारण बुवाने जर पुरावा जर दिला तर ठीक, आणि जर बुवाने पुरावा नाही दिला तर त्या बुवाला पुरावा म्हणजे विचारा असं म्हणायचंय. तुम्ही लगेच निघाले पुरायला. काय पुरावा आहे? तर महाराज सांगतायत त्या वेदांवर कोणाची सत्ता आहे? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चालिता. हो, तो वेद चालतो, बोलतो, उठतो, बसतो. म्हणजे वेद कोणाच्या सत्तेने सगळं काही कार्य करत असेल तर त्याच्या सत्तेने करतो. महाराजांनी काय सांगितलंय? महाराज सांगतायत की तो वेद त्याच्या सत्तेने बोलतोय. भगवान परमात्मा सांगतायत तो वेद माझ्या सत्तेने बोलतोय. तुझे सत्तेने महाराज, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी आबळे, आईसा तू समर्थ, ब्रह्मांडाचा धनी. ब्रह्मांड म्हणजे काय? महिला वर्ग, ब्रह्मांड. महिला वर्ग, ब्रह्मांड कशाला म्हणतात? ब्रह्मांड कोंबडीचं अंड नाही. कशाला म्हणतात? आता ब्रह्मांडाची सोपी व्याख्या सांगतो, आपल्याकडे वेळ कमी आहे. कशाला म्हणतात ब्रह्मांड? तर आपल्यावरती किती लोक आहे? 7 लोक आहे. त्याला काय म्हणतात? सप्तस्वर्ग असं म्हणतात. आणि आपल्या खाली सुद्धा 7 लोक आहेत, त्याला सप्तपाताळ असं म्हणतात. 7 दुने 14 आणि हा मृत्यूलोक किती झाले? 15. आता वरचे 7 फक्त नावं सांगतो. स्वर्लोक, भूरलोक, महरलोक, जनलोक, सत्यलोक, तपलोक, स्वर्गलोक. किती झाले महिला वर्ग? म्हणा कोणी मोजले? परत सांगतो, ऐका. स्वर्लोक, भूरलोक, महरलोक, जनलोक, सत्यलोक, तपोलोक, स्वर्गलोक. आता 7 झाले नक्की? कोणते होऊन जाऊ द्या. हे वरचे 7 आणि खालचे 7, त्या 7चं नाव सांगतो, ऐका. आतळ, वितळ, सुतळ, तळातळ, रसातळ, महातळ, पाताळ. 7 दुने 14 आणि हा मृत्यूलोक 15. या सगळ्या 15चं मिळून काय होतोय? एक ब्रह्मांड होतोय. आणि असे किती ब्रह्मांड आहे? अनंत ब्रह्मांड आहे का नाही? उदरी हरी हा बालकनंदा घरी अनंत ब्रह्मांड आहे. आणि या अनंत ब्रह्मांडाचा धनी कोण आहे? तो परमात्मा आहे. अनंत ब्रह्मांडाचा धनी तो परमात्मा आहे. मग तो केवढा आहे सांगता येईल का? आतापर्यंत तो कोणाला सांगता आलाय का? वेद जया गाती, श्रुती म्हणती, नेती नेती. वेदाला कळला नाही महाराज तो. वेदा नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. आहे का नाही? वेदाला तो कळाला नाही महाराज. बरं, वेद त्याचं वर्णन करायला गेल्या, वेद त्याचं वर्णन करण्याकरता गेला, पण त्या वेदाला त्याचा अंत लागला नाही. बरं, शेषाने सुद्धा त्याचं वर्णन करायचं ठरवलं, पण शेषाला त्याचं वर्णन करता आलं का? शेषाने त्याचं वर्णन करायचं ठरवल्यानंतर शेषाच्या एका जिभेच्या किती जिभा झाल्या? सहस्र जिभा, 20 सहस्र जिभा झाल्या. म्हणजे त्याच्या जिभा फाटल्या, त्याचं वर्णन करता आलं नाही.
कारण त्याला काय म्हणावं हे कोणालाच कळालं नाही महाराज. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदुरी. हो, तुझा स्थूल म्हणू की सूक्ष्म रे, स्थूल सूक्ष्म एक तोच परमात्मा आहे. त्याला काय म्हणावं हे आतापर्यंत कोणालाही कळालेला नाही. म्हणजे वेदाला तो कळाला नाही, शास्त्राला तो कळाला नाही, कोणालाही त्याचा अंत लागलेला नाही. असा तो परमात्मा ब्रह्मांडाचा धनी आहे. म्हणजे त्या परमात्म्याची सत्ता किती प्रकाराने मी तुम्हाला 4 प्रकाराने सांगितलेली आहे. म्हणजे वेदांवर कोणाची सत्ता असेल तर त्या परमात्म्याची सत्ता आहे. म्या बोलविल्या वेदू बोले. बरं, वेदांवर त्याची सत्ता आहे. दुसरी गोष्ट, दुसरा क्रमांक सांगितलाय, सर्व देवी देवतांवर कोणाची सत्ता आहे? त्याची सत्ता आहे. महाराजांनी प्रमाण काय दिलं? तुझ्या ससेने वेदाशी बोलले आणि सूर्याशी चालणे. सूर्य कोण आहे? देव आहे. चंद्र कोण आहे? देव आहे. बरं, अग्नी कोण आहे? देव आहे. सूर्य देव आहे, अग्नी देव आहे, चंद्र देव आहे. मग सूर्य उगवतो, मावळतो, किंवा त्या सूर्याच्या ठिकाणची जी काही प्रखरता आहे, ती सत्ता, ती प्रखरता कोणाची आहे? भगवान परमात्मा 15व्या अध्यायामध्ये काय बोलले? यदादित्य गतम तेजो जगत भास येते खिलम यचंद्रमसी यच्चाग्नो. पुढे या काका, काका काका, नाही समोर या, समोर या, या या पुढे या. विठाला विठाला भगवान परमात्मा 15व्या अध्यायात काय बोलले? यदादित्य गतम तेजो. यदा आदित्य म्हणजे काय? सूर्य. आदित्य कोणाला म्हणतात? सूर्याला म्हणतात. यदा आदित्य, सूर्याची प्रखरता. अर्जुना, सूर्याची प्रखरता माझीच आहे. यदा आदित्य गतम तेजो जगत भास येते खिलम यच्चंद्र. यच्चंद्र म्हणजे चंद्र. चंद्राच्या ठिकाणची जी काही शीतलता आहे ना अर्जुना, ती माझीच आहे. आणि यच्चाग्नो, काका पुढे या. यच्चाग्नो म्हणजे अग्नी. अग्नीच्या ठिकाणची जी दाहकता आहे ना अर्जुना, ती सुद्धा माझीच आहे. हो, म्हणजे देवांवर सुद्धा त्याची सत्ता आहे, वेदांवर सुद्धा त्याच परमात्म्याची सत्ता आहे. आणि तिसरा क्रमांक सांगितलाय कोणता? जीवावर, तुमच्या आमच्यावर कोणाची सत्ता आहे? तुम्ही आम्ही चालतो, बोलतो, उठतो, बसतो, कोणाच्या सत्तेने? चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाचे असते, चाले हे शरीर कोणाचे असते. कोण बोलाविते हरी विना, कोण बोलाविते हरी विना. एक कवी ऐकवी एक नारायण, एक कवी ऐकवी एक नारायण, एक कवी ऐकवी एक नारायण, एक कवी ऐकवी एक नारायण. काय म्हटले महाराजांनी? प्रश्न केलाय ना, हे शरीर कोणाच्या सत्तेने चालते? चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते. कोण बोलविते हरविना, कोण बोलविते हरविना. देखावी ऐकवी एक नारायण, देखावी ऐकवी एक नारायण. हो, चाले हे शरीर. महाराजांनी प्रश्न केला, हे शरीर कोणाच्या सत्तेने चालते? आता काही तर म्हणतील, महाराज काय बोलताय राव, आम्हाला एवढं पण कळत नाही का चाले हे शरीर कोणाची असते? अहो, चाले हे शरीर पायाची असते, असं पण म्हणतील ना काही. पण महाराज मला सांगा, हे शरीर जर पायाच्या सत्तेने चालत असेल तर प्रेताला काय नसतात? पाय नसतात का प्रेताला? असतात. मग ते प्रेत का चालत नाही? कारण त्याला बोलावणारा, चालवणारा, हलवणारा, डोलवणारा कोण आहे? तोच परमात्मा आहे ना महाराज. त्याच्यामध्ये तो जो आत्माराम आहे ना, तो जो जीवात्मा आहे, जोपर्यंत त्याच्या शरीरामध्ये तो आहे, म्हणजे तो परमात्मा जोपर्यंत त्याच्या शरीरामध्ये आहे तोपर्यंतच त्याला किंमत आहे महाराज, आहे का नाही? आता व्यक्ती गेल्यानंतर आपण काय करतो? पाठीमागून लाह्या आणि त्याच्यामध्ये काय असतो? पैसे असतात.
जोपर्यंत जिवंत असतं त्याच्यावर कोणी पैसे टाकत नाही आणि मेल्यावर त्याच्या काहीच कामाचे नाही म्हणून आपण टाकतो, बरोबर. म्हणजे त्याच्यामधला कोण गेलाय? आत्माराम गेलाय. कारण तैसा हृदयामध्ये मी रामू, तो परमात्मा, तो राम रूप परमात्मा, देव परमात्मा, तो परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये जोपर्यंत आहे ना तोपर्यंतच त्याला किंमत आहे महाराज. म्हणजे त्याच्याच सत्तेने तुम्ही आम्ही चालतो, बोलतो, उठतो, बसतो, सगळं काही सर्व कार्य त्याच्याच सत्तेने करतो. म्हणून जीवावर सुद्धा कोणाची सत्ता असेल तर त्याच परमात्म्याची सत्ता आहे. आणि शेवटचा प्रकार सांगितलाय चौथा, काय? शेवटची सत्ता कोणाची सांगितली? जडावर कोणाची सत्ता असेल तर त्याच परमात्म्याची सत्ता आहे. याला काय पुरावा आहे? याला पण पुरावा ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलाय. पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी आणि पृथ्वी या भूते वाहावी ही आज्ञा माझी. माझी म्हणजे माझी नाही बरं का, माझ्या का नका पाहू, त्या परमात्म्याची आहे. कारण मला सांगा, डोंगर जागा सोडतोय का? अजिबात जागा सोडत नाही. का असं कधी झालंय का? आता मी इथं कीर्तनाला आलोय म्हणून तिकडचा डोंगर म्हटलाय का तांबडे महाराज तिथे राहतात म्हणून चला आपण तांबडे महाराजासोबत डिग्रसच्या डोंगराला भेटायला, आणि मग तो डोंगर माझ्यासोबत आला, आपलं काय होईल? मध्ये वांग्यासारखं भरीत होईल. पण डोंगर जागा सोडत नाही. ही आज्ञा कोणाची असेल तर ज्ञानोबाराय बोले, भगवान परमात्मा सांगतायत पर्वती बैसका न संडावी. एक बसलेल्या जागेवरचा पर्वत जागा सोडत नाही आणि तो सोडतो पण कधी? ज्या वेळेला या पृथ्वीवर पापाचरण होतं त्यावेळेला. मग काय होतो? भूकंप होतो महाराज. काय होतो? भूकंप होतो. का बरं भूकंप होतो? कारण त्या धरणी मातेला पापाचं ओझ सहन होत नाही. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय आणि नेत्री वाहे तो हे सांगत असे. ज्या वेळेला या पृथ्वीवरती पापाचरण होत असतं त्यावेळेला त्या पृथ्वी मातेला पापाचं ओझ सहन होत नाही. मग पाप कारण तुका म्हणे पापे आणि येती रोगाची या रूपे. म्हणून पाठीमागं कोणतं पाप आलं होतं रोगाच्या रूपाने? कोरोना सारखं पाप येते. म्हणजे पापाचरण त्या ठिकाणी झालं की त्या पृथ्वी मातेला ते पाप सहन होत नाही. मग ती पृथ्वी माता ब्रह्मदेवाकडे जाते आणि रडून सांगते मला या पापाचं ओझं सहन होत नाही. का सहन होत नाही? कारण तिचे पाय लटलट लटलट करतात. का बरं? कारण तुमची कॅपॅसिटी एखादी 50 किलोची युरियाची गोण नेण्याची आहे सरपंच साहेब. मग तुमच्या डोक्यावर डायरेक्ट 1 किलोचं नाही, आपण 1 क्विंटलचं पोतं दिल्यानंतर तुम्ही न्याल का? न्याल का तुम्ही? जागेवर बसन किंवा तुमच्या जर दिलं खांद्यावर तर तुमचे पाय कसे करतील? लटलट कापतील. त्याप्रमाणे या पृथ्वी मातेला त्या पापाचं ओझं झाल्यानंतर ती पृथ्वी माता लटलट लटलट कापते आणि मग त्या ब्रह्मदेवाकडे जाते. आणि मग तो ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर तो भगवान परमात्मा त्या पापाचं नाश करण्याकरता अवतार कार्य घेत असतो. कशासाठी घेतो? यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तो भगवान परमात्मा अवतार घेत असतो. कशासाठी घेत असतो? मग आज खऱ्या अर्थाने सोमनाथ बाबांचा असेल किंवा बुवाजी बाबांचा असेल तर तो अवतार आहे. कशासाठी अवतार आहे? की धर्माचा नाश होत असेल तर धर्माचं रक्षण करण्याकरता तो भगवान परमात्मा अनेक वेगवेगळ्या रूपाने अवतार घेतो. कारण देवाचा अवतार काय एक नाही ना महाराज, किती अवतार आहे? अनंत अवतार घेसी भक्ताकारणे, है की नाही? भगवान परमात्मा अनंत अवताराने त्या ठिकाणी येत असतो. मग कोणाच्याही रूपाने येतो. बुवाजी बाबाच्या रूपाने तो भगवान परमात्मा अवतार घेतो. सोमनाथ बाबाच्या रूपाने अवतार घेतो. मग त्याचे अवतार एक नाही, अनंत अवतार आहे. प्रामुख्याने भगवंताचे 24 अवतार सांगितले, है की नाही? त्या 24 मध्ये मुख्य अवतार 10 सांगितले. त्याला दशावतार असं म्हणतात. कोणते कोणते? फक्त नावं सांगतो. मला सांगा बरं का टायमिंग झाल्यावर. अरे माझं आडनाव आहे तांबडे, मी काय तांबडं कुठंच तर सोडायचो हो त्याला इशारा जाता जाता. भगवंताचे अवतार 10 अवतार आहे, त्याला दशावतार असं म्हटलेलं आहे. कोणते कोणते? फक्त नावं सांगतो. मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, रामकृष्ण, बौद्ध, कली. झाले का 10? झाले ना? झाले. वेळ कमी असल्यामुळे झाले. हे 10 अवतार आहे. पण त्याच्यातही भगवंताने 6 प्रकार केले महाराज. कोणते कोणते? अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णतम. त्याच्यातही 2च अवतार पूर्ण आहे. कोणते कोणते? पूर्ण अवतार
रामकृष्ण पूर्ण अवतार रामकृष्ण हो. काय म्हटले महाराज, दुर्जनाचा याने करुणी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण. म्हणून तो भगवान परमात्मा काय आहे, भक्तांकरिता अवतार घेत असतो. आणि अवतार घेऊन त्या ठिकाणी संत महापुरुष सुद्धा अवतारच घेतात महाराज. अवतार म्हणजे काय, अवतरती इति अवतार. हा अवतरण म्हणजे काय, वरून खाली येणे. मग भगवान परमात्मा वरून खाली येतो आणि संत महात्मे सुद्धा वरून खाली येतात. कारण स्वतः संतांनी सांगितले आम्ही इथले नाहीचे, मग आम्ही कुठले, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. रानाने धावणाऱ्या जगाला सन्मार्गाला लावण्याकरता संत महापुरुष येतात. संत महंत त्या ठिकाणी येतात. कशासाठी येतात, आड रानाने धावणारं जे जग आहे ना त्याला सन्मार्गाला लावण्याकरता येतात महाराज. किंवा आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे ते दुःख घालवण्याकरता येतात. बरं, ते दुःख घालवत असताना डॉक्टर सारखा मोबदला घेत नाही. कारण डॉक्टरकडे तुम्ही जर गेला, डॉक्टरकडे तुम्ही गेला, कालच मी आळे फाट्याला मुलाला घेऊन गेलो, ते म्हटले 6 वाजता ओपीडी बंद होती, एक्स्ट्रा चार्जेस लागतील. डॉक्टरचं काम काय असते, समाजसेवा करायची. ठीक आहे, पैसे घेऊन करा. पण 6च्या नंतर काय, 6च्या नंतर ओपीडी बंद होते दादा म्हटली, एक्स्ट्रा चार्ज लागेल. आणि किती लागेल, 400 रुपये 6च्या नंतर गेले. फार मोठी शोकांतिका आहे महाराज. अरे सर्वसामान्य भगवान परमात्म्याचं दुसरं रूप म्हणजे डॉक्टर म्हणून पाहतोय आपण. आणि तुम्ही जर लोकांचे त्या ठिकाणी पिळवणूक जर करत असाल तर तुमच्यासारखी म्हणजे तुमच्यासारखे दुर्दैवी तुम्हीच म्हणावं लागेल. अरे आमच्या संत महापुरुषांकडे या, कुठल्याच लाभाची अपेक्षा न करता निस्वार्थ भावनेने आपल्या भक्तांना कुठल्याच प्रकारचं संकट येऊ नये त्याच्यासाठी अविरतपणाने कार्य करत असतात. आज खऱ्या अर्थाने आपलं हे श्रद्धास्थान बुवाजी बाबाचं श्रद्धास्थान आहे. मोठे काका आहेत, छोटे लहान एक काका आहेत. त्या ठिकाणी गुरुवार आणि सोमवार, रविवार, गुरुवार आणि सोमवार तुम्ही बघा, रविवार आणि गुरुवार, रविवार आणि गुरुवार बघा तुम्ही काका तिथं बसलेले असतात. बरं, आतापर्यंत काकांनी कोणाकडे पैसे मागितले का, नाही मागितले. का मागितले नाही, कारण येतो हिताचा कळवळा आहे का नाही. तुमच्या आमच्या हिताचा कळवळा खऱ्या अर्थाने त्यांना असतो महाराज. आणि त्यांना संत महापुरुष म्हणण्याचा अधिकार आहे. ते स्वतः त्या ठिकाणी स्वतःला ती उपाधी लावून घेत नाही, तुम्ही आम्ही त्या ठिकाणी म्हणत असतो. पण महाराज आड रानाने धावणाऱ्या जगाला सन्मार्गाला लावण्याकरता अविरतपणाने त्या ठिकाणी कार्य करतात. हे कार्य कोणाचं असेल, हा अवतार कोणाचा असेल तर संतांचा आहे. म्हणून महाराज खऱ्या अर्थाने त्या भगवान परमात्म्याची आपण सेवा केली पाहिजे. आणि का सेवा केली पाहिजे, कारण तो देव जाणता आहे. देव जाणता आपुली सत्ता एकाएकी. आणि तो परमात्मा, मग काही लोकांनी विचारलं महाराज तो देव जाणता आहे, तो जाणता आहे म्हटल्यानंतर, कारण तुम्ही बघा, मला सांगा सरपंच साहेब, आपलं 4 माणसाचं घर चालवायचं असेल तर घरातला माणूस कसा लागतो, हा चांगला पण कसा, हा चॅप्टर. त्याला आपल्याकडे एक भाषा शब्द आहे, हुशार लागतो. बरोबर, हुशार लागतो. म्हणजे 4 माणसांचं घर चालवण्याकरता घरातला करता माणूस हुशार लागतो. बरं, गाव चालवायचं असेल तर गाव कारभारी किंवा सरपंच कसा लागतो, सरपंचासारखा चतुर लागतो, हुशार लागतो. बरं, तालुका चालवायचा असेल तर आमदार हुशार लागतो, चतुर लागतो. जिल्हा चालवायचा असेल तर खासदार, राज्य चालवायचं असेल तर मुख्यमंत्री, आणि देश चालवायचा असेल तर पंतप्रधान. आणि मग हे पंतप्रधान सगळं जग चालवण्याकरता पंतप्रधान हुशार लागतो, चतुर लागतो. मग हे सगळं जग कोण चालवतो, तो देव चालवतोय. मग तो देव तुमचा एवढा चतुर आहे का, महाराज म्हटले तो चतुर नाही, सगळ्या जगाचा बाप तो चतुर आहे. अभंगाचं दुसरं चरण, देव चतुर 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 देव कर्पूर देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर
नाही म्हणून तर म्हणलो टाळ्या वाजव. लता दिदीने सांगितलं होतं पण नाही दिलं, कुणी नाही दिलं. देव चतुर आणि जाणून अंतर वर्तत असे, तो देव चतुर आहे महाराज. आणि किती चतुर आहे त्याच्यापेक्षा दुसरा कुणी चतुर नाही महाराज. चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी, चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळा मने धन्य तोचे विठोबा. शिरोमणी गुणलावण्याचे खाणे, चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याचे खाणे, मुकुट सकळा मने किती वेळ आहे आपल्याकडं? बर 10 मिनिटांमध्ये आपण कार्यक्रम उरकू. चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी, तो परमात्मा फार चतुर आहे महाराज. देव चतुर. आणि पुढे महाराज म्हटले जाणून अंतर वर्तत असे. मगाशी मी तेच सांगितले, अंतकरणामध्ये जर भगवंताविषयी जर तुमच्या अंतकरणामध्ये जर शुद्ध भाव असेल ना महाराज, तो कुठल्याच गोष्टीची कमतरता पडू देत नाही महाराज. बरं तुमच्याकडे तुमचा भाव पाहतो तो परमात्मा, तुम्ही कसे आहेत मला सांगा. शबरीने कधी दात घासले होते का? पण शबरीचे काय खाल्ले भगवंताने? बोरं खाल्ले. आणि कसे खाल्ले? उष्टे बोरं खाल्ले. शबरीने कधीच ब्रश केला नव्हता महाराज, तरी पण त्या भगवान परमात्म्याने आवडीने खाल्ले महाराज. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिलिनीची, थोर प्रेमाचा भुकेला. आणि हाची दुष्काळ, हाची काय म्हटले महाराज? हाची चकार वापरलाय महाराजांनी. हाची ची म्हणजे चकार काय करतो? चकार इतरांची व्यावृत्ती करतो आणि एकाची निश्चितता करतो. आता चकार कशाला म्हणतात ऐका. आता थोडक्यात आता सुंदर असा या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि मग एखाद्या ज्येष्ठ महापुरुषाला एखाद्या विठ्ठलदादाने आमंत्रण दिलं की बुवा आमच्या पुणेकर वाडीवरती अशा सोमनाथ बाबांचा उत्सव, यात्रा उत्सव भंडारा आहे, तुम्ही कार्यक्रमाला या. त्यांनी सांगितलं मला वेळ नाहीये, कारण VIP माणसं असतात त्यांना जास्त वेळ नसतो. ते म्हटले मला वेळ नाहीये, पण मी जरी नाही आलो तर माझी पत्नी येईल, आणि जरी माझी पत्नी नाही आली तर माझा थोरला मुलगा येईल, थोरला मुलगा नाही आला तर धाकला येईल, धाकला नाही आला तर मुलगी येईल, मुलगी नाही आली तर नातू येईल. चालू दे तांबडं फुटू सर, म्हणजे कुठपर्यंत चालूच राहील. पण विठ्ठल दादाने सांगितलं तसं नाही जमणार. मग तुम्ही म्हणजे त्या तुम्हीला द्या च लावून. म्हणजे बघा तुम्ही च लावल्यानंतर मुलगाही उडाला, लहान मुलगाही उडाला, बायकोही गेली, नातूही गेले, सगळेच उडाले, पण कोणाची निश्चितता झाली? तुम्हीच. मग त्या च जो चकार जो वापरलेला आहे ना, तो चकार ज्या व्यक्तीबद्दल वापरला त्याच्यामध्ये त्याची निश्चितता होते आणि इतरांची व्यावृत्ती होते. त्याप्रमाणे महाराजांनी काय सांगितलंय? हेची थोर भक्ती आवडते देवा, किंवा थोर प्रेमाचा भुकेला. आणि हाची दुष्काळ तयाला, त्या परमात्म्याला हाच दुष्काळ आहे, दुसरा कोणताच दुष्काळ नाहीये. म्हणून तो भगवान परमात्मा तुमच्या आमच्या अंतकरणातला काय पाहतो? शुद्ध भाव पाहतो. शुद्ध भाव देखोनिया, आहे का नाही? गाव सोनियाचा दिला गाव. किंवा नाथ महाराजांच्या घरी भगवान परमात्म्याने किती दिवस काम केलं हो महाराज? 10 वर्ष नाही, 20 नाही, 30 नाही, तर तब्बल 36 वर्ष कशाच्या रूपाने काम केलं? श्रीखंड्या चंदन उगाळून करी, वस्त्रे गंगा तेरी धुतासे. कोणी केलं? द्वारकेची मूर्ती. एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अरण्य भक्ती भावे निळा वंदित असे पाय. म्हणजे जर तुमच्या अंतकरणामध्ये जर शुद्ध भाव असेल, कोणत्याही देवताचा तुम्ही भाव ठेवा महाराज. अंतकरणामध्ये देवाबद्दल तुम्ही भाव ठेवा, मग तो देव कोणताही असेल. कारण देव, मी मगाशी सांगितलंय, देवानेच हे अवतार घेतलेले आहे. आणि ज्याला ज्या देवाची भक्ती आवडते त्याने त्या देवाची भक्ती करायची. कारण झाडाला पाणी घातल्यानंतर ते कोणाला कुठं जाणार आहे? प्रत्येक पाना फुलांना जाणार आहे, फळाला जाणार आहे. पण तुम्ही एका फळाला पाणी घातल्यानंतर
बाकीच्यांना पाणी भेटणार आहे का? नाही. त्याप्रमाणे झाडाच्या मुळाला पाणी घातल्यानंतर सगळीकडे जाणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा, त्याच मूळ परब्रह्म तत्व परमात्म्याला ती जाऊन मिळणार आहे. पण कशी करा? शुद्ध अंतकरणाने करा. म्हणून देव जाणता आपुली सत्ता एकाएकी, देव चतुर जाणूनी अंतर वर्ततसे. अंतकरणातला शुद्ध भाव त्या ठिकाणी भगवंताला अपेक्षित आहे. आणि जर तो भाव त्या भगवंताला अपेक्षित असलेला भाव त्याला दिला, तर तो भगवान परमात्मा तुमच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारची कमतरता येऊ देणार नाही. कारण मी मगाशी सांगितलं, घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार. तो उदार आहे. तो तुम्हाला जी अपेक्षा आहे ना, ती अपेक्षा तुमची पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कारण या ठिकाणी 2 वारी लोक येतात आणि लाखोनी समाज येतोय महाराज. कितीतरी तिकडे त्या भागामध्ये कितीतरी वेळा इकडं आम्हाला सांगतायत की तुमच्या तिकडे आम्ही अशा देवताला आळवतो. म्हणलं ते देवतच आमचं आहे, आमच्या गावाचं श्रद्धास्थान आहे, आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान आहे. म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याच लाभाची अपेक्षा न करता निस्वार्थ भावनेने प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये जे काही दुःख आहे ना, ते दुःख निवारण करण्याचं कार्य खऱ्या अर्थाने आपण त्या ठिकाणी बाबा काका असतील, लहाने काका असतील, सगळेच मंडळी या ठिकाणी करतायत. अविरतपणाने त्या भगवान परमात्म्याची सेवा करतायत. आणि त्याची जर शुद्ध अंतकरणाने सेवा जर केली, तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये जी गोष्ट आपल्याला अपेक्षित आहे ना, ती आपली अपेक्षा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. असं श्रद्धायुक्त भक्ती अंतकरणाने शुद्ध त्या भगवंताची भक्ती करा. नक्कीच आपल्या जीवनामध्ये जे आपल्याला अपेक्षित आहे ना, ते आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. असं श्रद्धास्थान आहे. बुवाजी बाबा आहे, सोमनाथ बाबा आहे. या दैवताची आपण तनमन धनाने सेवा करतोय. म्हणून देव चतुर जाणून अंतर वर्ततसे. आणि मग शेवटी महाराज म्हणतायत की तो भगवान परमात्मा एवढं काही देतोय, सगळ्या सृष्टीला तो चालवतोय, पण मी चालवतो असं अजिबात म्हणत नाही. कारण देवाला काय मी आवडत नाही. आणि तो मी त्या देवाला नुसता मी कशाप्रमाणे आहे? तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. तिळभर जरी त्याच्या अंतकरणामध्ये मी आला, तर देवाला तो सहन होत नाही. मग अशा प्रमाणे तो भगवान परमात्मा सगळ्या सृष्टीला चालवतो, तरी पण त्या मी पासून तो वेगळा राहतो, निराळा राहतो. अभंगाचं शेवटचं चरण. देव निराळा, देव निराळा, देव निराळा, देव निराळा, देव आलिप्त विटाळा तो कामने, आलिप्त विटाळा तो कामने, तो कामने. देव चतुर, देव चतुर, देव चतुर, देव चतुर. अनेक विटाळा माने, अनेक विटाळा तुका माने, तुका माने. देव चतुर, देव चतुर, देव चतुर, देव चतुर. जाणून वर्ततसे वर्ततसे
निराळा देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे. अशा अर्थाचं सुंदर चिंतन व्यक्त करणारा हा जगद्गुरु तुकोबारायांचा अवघ्या 3 चरणांचा अभंग आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. कीर्तन आपल्याला संपलेलं आहे. फक्त संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी हात उंच करा आणि ज्या भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये आपण आहोत ना, त्या भगवान परमात्म्याचं आपल्याला भजन करायचं आहे. सर्वांनी हात उंच करा, हाताने टाळी आणि मुखाने त्याचं नामस्मरण करा. विठोबा पण आत्ता खऱ्या अर्थाने सध्या कोणता महिना चालू आहे? श्रावण चालू आहे. आणि श्रावण महिना म्हटल्यानंतर श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त कोणत्या देवाची भक्ती केल्या जाते? भगवान शंकराची सेवा केल्या जाते, भक्ती केल्या जाते. मग त्या भगवान शंकराला तो श्रावण महिना अतिशय प्रिय आहे, म्हणून त्या भगवान शंकराचं सुद्धा आपल्याला भजन करायचं आहे. परत एकदा हात वरती करा आणि सगळ्यांनी पाठीमागे म्हणा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. कबीर बाबाच्या नावानं, राज बाबाच्या नावानं, सोमनाथ बाबाच्या नावानं, ज्ञानेश्वर माऊली, देव जाणता आपुलिये सत्ता एकाएकी, देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे. देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे, देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे. अशा जगद्गुरु तुकोबारायांच्या अवघ्या 3 चरणांचा अभंग, अतिशय सोपा सुटसुटीत असा अभंग आणि भगवंताविषयी भक्ताच्या अंतकरणातल्या प्रेमातलं त्या ठिकाणी वर्णन करणारा अभंग आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला होता. या अभंगाचा अर्थ असाच असेल असं माझं अजिबात म्हणणं नाही, पण ज्याप्रमाणे माऊली महाविष्णू ज्ञानोबारायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये शिळे तुकडे मधुकरीचं अन्न ग्रहण करून श्री हरिभक्तपारायण गुरुवर्य शंकर महाराज पांचाळ गुरुजी, त्याचप्रमाणे पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या दरबारामध्ये गुरुवर्य रखमाजी महाराज नवले गुरुजींच्या श्रीमुखारविंदातून जे काही ग्रहण केलं ते तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केला. नातारे बालक बुबडा बोली, का वाकुडा विचुका पावली, ते चोज करुणी माऊली रिझे जेवी. मी तुमचंच लेकरू आहे. जर एखादा शब्द माझ्याकडून चुकीचा गेला असेल, एखाद्याच्या वर्मी लागेल असा जर गेला असेल, तर त्या ठिकाणी आईवडिलांच्या अंतकरणाने मला क्षमा करावी आणि त्या ठिकाणी थोडंसं चिंतन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी माझ्यासारख्या लेकरांनी काय बोलावं. या ठिकाणी काका उपस्थित आहे, लहाने काकाही उपस्थित आहे, सर्वच
ग्रामस्थ मंडळी उपस्थित आहे. अतिशय सुंदर असं आपल्या गावचं भजनी मंडळ आहे. आमचे परमस्नेही आदरणीय परममित्र उत्कृष्ट मृदंगाचार्य भाऊसाहेब महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. भाऊसाहेब महाराजांनी मागाशीच मला सांगितलं, मी आज आपल्याच देवगावला त्या ठिकाणी कीर्तन सेवा आहे. भाऊसाहेब महाराज म्हटले प्रत्येक वर्षी मीच असतोय आणि यावर्षी तुमचं कीर्तन तर मीच नाही तिथं. असं हरकत नाही. त्या ठिकाणी अतिशय गोड असे आपला महासत्ता न्यूजचे प्रोप्रायटर आमचे परमस्नेही आदरणीय नेवणे नवनाथ दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय गोड असे सिस्टम आहेत. अतिशय सुंदर असे थोडे परी निरे या ठिकाणी अतिशय थोडे श्रोते आहेत पण अतिशय गोड श्रोते आहे. या सोमनाथ बाबांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आपण त्या भगवान परमात्म्याची सेवा करण्याकरता, महाप्रसाद ग्रहण करण्याकरता, त्याची दर्शन करण्याकरता या ठिकाणी तनमन धानने आपण आलेलो आहोत. फक्त सोमनाथ बाबांच्या चरणी एकच प्रार्थना अशी असेल की हे दयाघना परमेश्वरा, तुझी जे भक्ती करतायत ना त्यांच्या जीवनामध्ये कधीच दुःखाचा लवलेश सुद्धा देऊ नको. त्यांच्या जीवनामध्ये सदा त्या ठिकाणी कृपा आशीर्वाद तुझा पाठीमागे असू दे. बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. अधिकचा वेळ झालेला आहे. यानंतर काहीतरी कार्यक्रम आहे आणि मग नंतर महाप्रसाद होणार आहे. हा कार्यक्रम आपला आहे. आज खऱ्या अर्थाने विठ्ठलदादांनी मला सांगितलं की वैयक्तिक कोणाचाही नामोल्लेख करायचा नाही, की समस्त पुणेकर मंडळींच्या माध्यमातून चाललेला हा उत्सव आहे. अनादी कालापासून त्या ठिकाणी उत्सव चालू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. मोठे काका असतील, लहाने काका असतील, यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम चालू आहे. म्हणून झालेली सेवा सोमनाथ बाबांच्या, बुवाजी बाबांच्या, बाबीर बाबांच्या, तुम्हा सर्व सज्जन श्रोते मायबापांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो आणि अधिकचा वेळ न घेता याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विचारला अधिकार में